नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय आषाढी एकादशी स्पेशल भगर खीर। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। रेसिपीसाठी आपल्याला अर्धी वाटी भगर लागणार आहे। जेवढी आपण भगर घेतली तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी किसलेला ओला नारळ, आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि पाव लिटर दूध हवंय। इथे आधी मी भगर स्वच्छ धुवून घेतली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचे। आता आपल्याला एक एक जिन्नस तुपामध्ये भाजून घ्यायचे। तूप छान तापलं की यामध्ये आपण धुवून घेतलेली भगर घालून घ्यायची आहे। भगर धुवून त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे, म्हणजे आपली भगर पटकन भाजल्या जाते। आपल्याला भगर छान ट्रान्सपरंट होईपर्यंत तुपावर भाजून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर आपल्याला ही भगर तुपात छान भाजून घ्यायची आहे। आता आपल्याला यामध्येच एक एक गोष्टी टाकत जायच्या आहे आणि एक एक गोष्टी भाजत घ्यायच्या आहे। सुरुवातीला आधी आपल्याला जाणवते की भगर कढईला चिटकते, परंतु जशी जशी ती भाजत जाते तशी तशी कढईपासून मोकळी होत जाते। आता भगर छान भाजली की यामध्ये आपल्याला किसून घेतलेला नारळ घालून घ्यायचा आहे। मी किसून मिक्सरला थोडासा वाटून घेतला होता नारळ। एक मिनिटासाठी आपल्याला नारळ छान भाजून घ्यायचा आहे। आता यातच आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे। हे पण छान भाजून घ्यायचे। हे सर्व छान भाजलं की आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर आधीच घालून घ्यायची आहे, त्यामुळे साखरेतील गोडवा आपल्या खिरीमध्ये छान उतरतो। हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचंय। आता ही सर्व जिन्नस एकत्र झाली की यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। आपल्याला उकळतं पाणी किंवा गरम पाणी यामध्ये घालायचं असतं। साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे। आता सर्व छान भाजून झालंय, यामध्ये मी पाणी घालून घेते। पाणी घालून घेतलं की आपल्याला एक छान दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे, त्यामुळे आपली भगर छान शिजेल। भगर शिजले की ती छान ट्रान्सपरंट होते आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं असतं। आपलं पाणी छान भगरीनं सोक केलं की मगच आपल्याला यात दूध घालून घ्यायचे। पाण्यामध्ये भगर शिजवली की खीर पटकन होते। मध्यम गॅसवरती लो गॅसवर आपल्याला हे आता छान शिजू द्यायचे। पाच एक मिनिटांमध्ये आपली भगर छान शिजल्या जाते आणि यातील पाणीही कमी होतंय। आता यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत। हे दूध मी आधी तापवून घेतलेलं होतं। साईसकट आपल्याला दूध घालून घ्यायचे, त्यामुळे आपल्या खिरीची टेस्ट छान होते। जशी आपण तांदळाची खीर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भगरीची खीर बनवून घ्यायची आहे।
आवडत असेल तर वेलदोड्यांची पावडरही आपण यामध्ये घालू शकतो। अशा प्रकारे झटपट आपली उपवासाची खीर तयार होते। भगर पचायलाही हलकी असते आणि खीर बनवायलाही सोपी असते। झटपट आपल्याला जर काही वेगळा चेंज हवा असेल तर आपण ही खीर नक्की बनवून बघा। आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।